सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल. बघा, अंगणवाडी सेविका ताईंनो, मदतनीस ताईंनो, मे महिना संपण्यासाठी अगदी 3च दिवस बाकी आहेत. या 3 दिवसांमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंनी महत्त्वपूर्ण कामे करून घ्यायची आहेत, जेणेकरून आपल्याला मे महिन्याचा जो प्रोत्साहन भत्ता आहे तो प्रोत्साहन भत्ता सर्वांना सरसकट आणि 100% भेटेल. त्याचे महत्त्वपूर्ण 10 निकष आपल्या समोर आहेत. त्या निकषानुसारच पोषण ट्रॅकरवर आपण या पद्धतीने माहिती भरलेली आहे की नाही ते चेक करायचे आहे. सर्वात प्रथम जो आपला प्रोत्साहन भत्त्याचा निकष आहे तो CBE कार्यक्रम आहे, जे आपल्याला 2 कार्यक्रम घ्यावे लागतात. 2 नंबरचा निकष आहे तो THR आहे. 3 नंबरचा निकष बघा, 3 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांचे पूर्व शालेय शिक्षण. 4 नंबरचा निकष तुमच्या समोर आहे गरम ताजा आहार. 5 नंबरचा निकष आहे VHSND, ज्याला आपण आहार आरोग्य दिवस म्हणतो, तो आहे. 6 नंबरचा निकष बघा सॅम्यम बालकांसाठी आहे. 7 नंबरचा निकष SUW MUW बालकांसाठी आहे. आणि 8 नंबरचा निकष जो HCM आणि THRची साठा नोंद करायची आहे. 9 नंबरचा निकष बघा स्थूल लठ्ठ बालके यांच्यासाठी आहे. आणि 10 नंबरचा आहे खुजी बालके. याचे प्रमाण हे प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तर आपण पोषण ट्रॅकर ओपन करून पाहूया की कशा पद्धतीने सर्वांची माहिती यायला पाहिजे, जेणेकरून सर्व सेविकांना सरसकट 100% हा प्रोत्साहन भत्ता भेटेल. तर बघा ताईंनो, पोषण ट्रॅकर ओपन केलेला आहे. पोषण ट्रॅकरमध्ये सर्वात प्रथम आपण मोर या बटनावरती म्हणजे अधिक या बटनावरती क्लिक करून आपण इव्हेंट्स म्हणजे कार्यक्रम भरलेले आहेत की नाही ते चेक करून घ्यायचं, कारण की ते आपल्या हातचे मार्क आहेत. CBEचे कार्यक्रम 2 भरणे आवश्यक आहेत आणि ते दिलेल्या तारखेला बघा, सुपरवायझर मॅडमने जी आपल्याला तारीख दिलेली आहे त्या तारखेलाच भरणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा निकष बघा VHSND, हे देखील भरणे अत्यंत महत्त्वाचे. जर तुम्ही माहिती भरली असेल तर याच पद्धतीने येणार आहे. पुढचा महत्त्वपूर्ण निकष आहे तो म्हणजे की आता आपण पुढचा महत्त्वपूर्ण निकष पहा, स्टॉक रजिस्टर, ज्याला आहार साठा नोंद म्हणतात. स्टॉक रजिस्टर या पद्धतीने भरलेला आहे की नाही ते चेक करा. तसेच HCM स्टॉक रजिस्टर म्हणजे फक्त एक THRचा साठा भरणे नाही, तर HCM म्हणजे गरम ताजा आहार आणि टेक होम रेशन हे दोन्ही भरले तरच आपले स्टॉक रजिस्टरचे मार्क हे मोजले जाणार आहेत. हे दोन्ही जर भरले असेल तर चांगलीच गोष्ट आहे. त्याच्यानंतर बघा, आता आपण या 3 निकष पाहिले, VHSND, CBE आणि स्टॉक रजिस्टर. आता आपण होम या बटनावरती क्लिक करून डेली ट्रॅकिंगवरती जाऊन पुढचे जे महत्त्वपूर्ण निकष आहेत ते जाणून घेऊया. बघा ताईंनो, पुढचा महत्त्वपूर्ण निकष आहे अटेंडन्स म्हणजे उपस्थिती दर्शवणे. जेवढी लाभार्थ्यांची संख्या आपल्या पोषण ट्रॅकरला आहे तेवढ्या लाभार्थ्यांपैकी 80% म्हणजे 90%पेक्षा जास्त लाभार्थ्यांना 16 दिवस गरम ताजा आहार सकाळचा नाश्ता देणे आवश्यक आहे. त्यामुळे या पद्धतीने जेवढी आपल्या लाभार्थ्यांचा आकडा पोषण ट्रॅकरला आहे तेवढ्या 100% लाभार्थ्यांना अटेंडन्स द्या, त्यांना मॉर्निंग स्नॅक द्या. त्याच्यानंतर बघा पुढचा ऑप्शन आहे HCM म्हणजे गरम ताजा आहार. तर गरम ताजा आहार देखील तुम्हाला जेवढी बालके आपल्या अंगणवाडीमध्ये उपस्थित आहेत त्या सर्वांना आपण याच पद्धतीने HCM त्यांचा भरायचा आहे. पुढचा महत्त्वपूर्ण आपला ऑप्शन आहे तो म्हणजे की THR जर आपण दिला, बघा ताईंनो, THR आपण सर्वांनाच देत असतो 1 ते 10 तारखेच्या आत. परंतु कधी कधी काय होतं, काही मुलांचं वय याच्यामध्ये येतं 6 महिने पूर्ण झाल्यानंतर अचानक ती बालके ज्या महिन्याला त्यांना 6 महिने म्हणजे ज्या तारखेला त्यांना 6 महिने पूर्ण झाले त्याच्यानंतर ती मुले आपल्याला 3 ते 6 महिने ते 3 वर्षामध्ये दिसू लागतात. त्यामुळे त्यांचा THR कधी कधी इकडं भरायचा येऊन जातो. त्यामुळे ते देखील पूर्ण चेक करत चला. अगदी याच्यामध्ये एकही लाभार्थी दिसायला नको, म्हणजे 100% लाभार्थ्यांना THR दिला गेला नाही असं समजायला हवं. त्याच्यानंतर बघा ॲक्टिव्हिटी भरणे आवश्यक आहे. ECC लर्निंग देखील भरायचं आहे. आता हे सर्व झाले, 6 निकष झाले. आता आपले याच्यामध्ये आपण बघा CBE पाहिलं, VHSND पाहिलं, स्टॉक रजिस्टर पाहिलं आणि THRचा एक ऑप्शन होता, HCM आणि दैनंदिन उपस्थिती, एकूण 6 ऑप्शन पाहिले आपण. आता जे महत्त्वाचे 4 ऑप्शन आहेत ते आपल्या वजन उंचीच्या आधारे आहेत. तर आपण डॅशबोर्डवर जाऊन आपल्या चालू महिन्याची वजन उंची आपण भरलेली आहे की नाही हे बघून घ्यायचं. वजन उंची बघा पूर्णपणे भरलेली आहे. 94 लाभार्थी आहेत. 94च्या 94 लाभार्थ्यांची वजन उंची भरलेली आहे. परंतु फक्त वजन उंची भरून फायदा नाही, तर त्या वजन उंचीच्या लाभार्थ्यांच्या लिस्टमध्ये SUW MUW सॅम्यम अतिलट्ट किंवा कुपोषितमध्ये लाभार्थी आलेले आहेत की नाही हे देखील चेक करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर प्रत्येक लाभार्थ्यांच्या बघा मी 6 महिने ते 3 वर्षांची लिस्ट ओपन करत आहे.
लिस्ट ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने लाभार्थ्यांची लिस्ट आपल्या समोर येत आहे. बरोबर इथं बघा लाभार्थ्यांच्या मधोमध टच करायचं. या पद्धतीने टच केलं तर त्यांची पूर्णपणे जी प्रोफाईल आहे ती प्रोफाईल ओपन होते. तर आपण वजन उंची लाभार्थ्यांचं नाव ओपन होतं आहे. लाभार्थ्यांचं नाव ओपन झालं तर इथं आपण ही माहिती चेक करायची आहे. वेस्टेड स्टंटेड अंडरवेट याच्यामध्ये जर आपल्या लाभार्थ्यांचं इथं काही लिहिलेलं आलं म्हणजे नॉर्मल व्यतिरिक्त जर काही लिहिलेलं आलं तर आपल्या मार्क तिथं कट होण्याची शक्यता आहे. कारण की बीटच्या सरासरीपेक्षा आपलं हे प्रमाण कमी असणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त सर्व लाभार्थ्यांचं नॉर्मल असणे आवश्यक आहे. जर एखाद्या लाभार्थी जर चुकून जर आपली वजन उंची जास्त झाली असेल किंवा कमी झाली असेल तर आपण ती सुपरवायझर मॅडमच्या मदतीने दुरुस्त करू शकतो. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांची या पद्धतीने माहिती चेक करा. आणि एकूण बघा 6 निकष आपण अगोदरच पाहिले आणि जे 4 निकष राहिले ते वजन उंचीवरच 4 निकष आहेत. मी तुम्हाला अजून एका लाभार्थ्यांचं ओपन करून दाखवते. बघा मी 0 ते 6 महिन्याच्या लाभार्थ्यांचं ओपन केलं आहे. आता मी या बाळाचं ओपन करून दाखवते. बघा इथं तुम्ही पाहू शकताय बेबी इम्रान मुलानी यांचं बाळ आहे. परंतु याचं वेस्टेडमध्ये ओव्हरवेटमध्ये गेलेलं आहे, स्टंटेडमध्ये सर्वरली स्टंटेडमध्ये गेलेलं आहे आणि अंडरवेटमध्ये नॉर्मल आलेलं आहे. या पद्धतीने वेस्टेडमध्ये आणि स्टंटेडमध्ये याचं नाव आल्यामुळे इथं आपली 2 मार्क जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा पद्धतीने जर लाभार्थ्यांच्या जर याच्यामध्ये प्रोफाईलमध्ये जर या पद्धतीने माहिती येत असेल तर नक्कीच आपल्याला ती माहिती दुरुस्त करावी लागणार आहे. पुन्हा एकदा त्या लाभार्थ्यांना अंगणवाडीमध्ये बोलवून त्यांची वजन उंची चेक करून आपल्या सुपरवायझर मॅडमना ती योग्य वजन उंची सांगायची आहे. जेणेकरून आपल्याला प्रोत्साहन भत्त्याचे 100% आणि सरसकट जो भत्ता आहे तो भत्ता भेटेल. हा व्हिडिओ आणि ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे ताईंनो. जास्तीत जास्त सेविका ताईंना मदतनीस ताईंना शेअर करा. आणि असेच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात आणि पोषण ट्रॅकर संदर्भात महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक करा. अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा. मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद.